तर आज एक नाही तर मी 2 चुका केल्या होत्या. तर मी मम्मीला ज्यूस म्हणून वाईन दिली होती आणि तिच्यासाठी हे सगळं दारू असं तिला अजिबात नाही आवडत हे सगळं. आणि दुसरं म्हणजे माझ्याच चुकीने माझा स्वतःचा डोळा फोडून घेणार होतो. तर मी सगळ्यात पहिली चटणी वगैरे बनवून घेतली, जे रोजचं काम आहे. आणि म्हटलं आयुर्वेदिक शॅम्पू बनवूया शिकाकाईने रिटाचं. तर ते लावलं होतं आणि त्याचं पाणी माझ्या डोळ्यात गेलं. ते 3 ते 4 तास मी झोपून काढले, तेवढं चुरचुरत होतं. थोडं बरं वाटलं, मी चिंच वगैरे खाल्ली आणलेली आणि जेवण घेतलं. तर मम्मीने सुकी मच्छी बनवली होती जेवणात. त्या दोघांचं लक्ष बघा, काहीतरी डिस्कशन केलं पण त्यांना काय भेटलंच नाही. तर मी लगेच चुटकी वाजून कामं आटपली सगळी आणि मला जायचं होतं थोडं बाहेर. तर मी ते सगळं आवरून आलो, तयारी वगैरे केली आणि निघालो. तर तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथून मी निघालो स्टेशनला आणि स्टेशनला बोललो थोडं काम वगैरे केलं आणि येता येता बघतो ते एवढे सगळे पक्षी आकाशात होते एक साथ, कधी असे एवढे नसतात. तर तिथून मी आलो घरी. तर म्हटलं यशच्या शॉपवर जाऊया, रस्त्यातच आहे. शॉपवर पोहोचलो तर तो वाटतं जेवत होता, त्याला आपण केलं डिस्टर्ब आणि मग थोडं गप्पा वगैरे मारल्या. तर संध्याकाळ कधी झाली कळलंच ना दुपारची. मग येता येता मला भूक लागलेली, मग मॅजिक वॉकवर थोडा अंडापाव वगैरे खाल्ले. अंडापाव खाऊन झालं तिथून निघालो आणि पोचलो शॉपवर. तर लगेच कामाला सुरुवात केली, मंचुरियन वगैरे तळून घेतले आणि कस्टमर हँडल केले. मग आलो जेवण बनायचं तर घरी मम्मीला बाय वगैरे केला आणि यशने आपल्याला किचन दिलं होतं सुंदर असं लोगोचं. त्या दोघांची मस्ती बघा किती मस्का लावतात मला. मग हे पिकल अनियन बघा, तुम्हाला काल दाखवलेलं, त्याचा कलर बघा आता किती सुंदर आलाय. अंडी वगैरे ठेवली बॉईल करायला आणि कांदा आणि खोबरं भाजून घेतलं मसाल्यासाठी. जलजिरा आणलेला तो बनवून पियाला मस्त आणि अंडा मसाला बनवला. तर गाईज हे कुठली वाईन नाहीये, ही एक प्रोबायोटिक ड्रिंक आहे, जी स्ट्रॉबेरी पासून घरीच बनवली मी आणि ती मी मम्मीला गट हेल्थसाठी दिली होती आणि ती खूप चांगली होती, मम्मीला आवडली. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते, कसं सांग.